Hello students, today we are starting the lecture number 19 of rotational dynamics. In previous lecture we have started the numericals and in which we have completed two numericals, question number 12 and question number 13. Now we have to start the question number 14, means third numerical. So what is third numerical? काय दिलेले आहे चौथ्या क्वेश्चन मध्ये अ पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइन फॉर अ कर्वेचर ऑफ 72 मीटर. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला यामध्ये, तर आपण इथं गिवन लिहू. कर्वेचर म्हणजे रेडियस r इज इक्वल टू 72 मीटर. We are not recommending the vehicles to drive faster speed 216 km per hour, means V optimum safe speed किती आहे 216 km per hour. आणि याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंड मध्ये तर आपल्याला माहित आहे 216 into 5/18 ने आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला याचं स्पीड भेटत. नंतर पुढे काय सांगितलेलं आहे, विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. किती अँगलने रोड टिल्ट केलेला आहे म्हणजे आपल्याला थीटा काढायचं. नंतर बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी. By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide. म्हणजे काय सांगितलं आपल्याला, त्याची हाईट पण विचारलेली आहे आणि काय दिलेलं आहे त्याची विड्थ दिलेली आहे. कशाची विड्थ दिलेली आहे आपल्याला रोडची आणि ती आहे 10 मीटर. आपल्याला थीटा आणि जच म्हणजे हाईट काढायची. आता याचं कॅल्क्युलेशन केलं, 9 ने जर याला डिवाइड केलं तर काय होईल, 9 to the 18 9 to the 18. आता 3 राहिले 36, 9 4 जा 36. नंतर 2 ने डिवाइड केला 12 आणि आता 12 5 जा 60. तर हे झालं आपलं 60 मीटर पर सेकंड. इथं पण आपण काय लिहिणार, मीटर पर सेकंड. तर हे झालं आपलं V ऑप्टिमम स्पीड झाले, जे सेफ स्पीड आहे. आता याच्या बेसवर आपल्याला काय काढायचं, अगोदर आपल्याला थीटा काढायचा. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, तर इथं लिहू आपण वी नो दॅट. आता यामध्ये फ्रिक्शनचं काही सांगितलंय का, फ्रिक्शन सांगितलेलं नाहीये, त्यामुळे फॉर्म्युला v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan थीटा. आठवत असेल आपण याचं डेरिव्हेशन डिराइव्ह केलं, याचं हा फॉर्म्युला कसा आला त्याचं डेरिव्हेशन पण आहे, आपण ते घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज माहित आहे का, आपल्याला सगळ्यात अगोदर तर काय करायचं, थीटाची व्हॅल्यू काढायची. तर आपण हे थीटा काढण्यासाठी आपण इथं म्हणून स्क्वेअरिंग बोथ साइड काय होईल मग, हे V ऑप्टिमम घेऊ आपण. तर V स्क्वेअर ऑप्टिमम इकडे स्क्वेअर होईल आणि इकडला स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे rg tan थीटा राहील. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे थीटाची, त्यामुळे मी काय करतो का tan थीटाला तिथंच ठेवतो tan थीटा आणि हे rg v स्क्वेअर च्या खाली जाईल म्हणजे v स्क्वेअर अपॉन rg v ऑप्टिमम. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज माहित आहेत का, तर चेक करू. v ची व्हॅल्यू माहित आहे, नंतर r ची व्हॅल्यू आहे आणि जी आपण नॉर्मल 10 घेतोय. तर या ठिकाणी मी v स्क्वेअर म्हणजे त्याला लिहितो 60 चा स्क्वेअर. r किती आहे, r आहे 72 आणि नंतर g किती आहे 10. तर याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याला लिहू 60 into 60 अपॉन 72 into 10. एक 0 कॅन्सल होईल, 12 च्या टेबल मध्ये आहे. 12 6 जा 72, 12 5 जा 60, नंतर 6 1 जा 6, 6 1 जा 6. तर आपल्याला आन्सर भेटलं 5. तर या ठिकाणी आपल्याला भेटलंय tan थीटा इज इक्वल टू 5. हे फार महत्वाचं आहे. नंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू पाहिजे. कशाची व्हॅल्यू पाहिजे, थीटाची. मग इथं लिहिणार देअरफॉर थीटा इज इक्वल टू
tan इनव्हर्स 5 आणि जर आपण लॉग टेबल मध्ये बघितलं tan इनव्हर्स 5 ची व्हॅल्यू तर आपल्याला भेटेल 78.69 डिग्री. काय भेटेल हे डिग्री मध्ये आन्सर भेटेल. आणि जर आपण त्याला कॅल्क्युलेट केलं कारण आपल्याला माहिती आहे 60 डिग्री म्हणजे किती. ज्यावेळेस आता हे सगळे डिग्री मध्ये आहे तर हे 0.69 ला आपल्याला मिनिट मध्ये करायचं असेल तर त्याला 60 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला असं भेटेल 78 डिग्री आणि 42 मिनिट हे आपण बघू शकतो. हे आपल्याला लॉग मध्ये माहित आहे. ठीक आहे. तर हे लॉग टेबलच्या हेल्पने तुम्ही काढू शकता. आता हे तर कंप्लीट 78 डिग्री आहे त्यामुळे 78 डिग्री लिहिला. आता 0.69 हे डिग्री आहे त्याला मिनिट मध्ये करण्यासाठी त्याला आपण काय करणार इंटू 60 करणार. ज्यावेळेस 60 ने याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर 42 भेटेल. म्हणजे 0.69 इंटू 60 जर केलं तर तुम्हाला आन्सर 42 भेटेल आणि ते आपलं झालं फायनल आन्सर. तर दोघांपैकी तुम्ही कोणताही लिहू शकता. एक तर हे लिहू शकतात म्हणजे θ इज इक्वल टू 78.69 डिग्री लिहू शकता किंवा 78 डिग्री 42 मिनिट असं लिहू शकता. तर हे पहिलं आपलं आन्सर आलं. कोणतं होतं पहिलं क्वेश्चन काय होतं विथ व्हॉट अँगल. तर हे अँगल विचारलं होतं शुड द रोड बी टिल्टेड. तर किती अँगल टिल्ट झालेला आहे 78 डिग्री 42 मिनिट किंवा 78.69 डिग्री. आता यामध्ये आपल्याला दुसरा पार्ट बघायचं हाईट बघायची. बाय व्हॉट हाईट will its outer edge be with respect to inner edge. म्हणजे आउटर एज आणि इनर एज मधले हाईट काढायची आपल्याला. तर आपल्याला माहित आहे जर आता या ठिकाणी जागा नाही आपण इकडे घेऊ. आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचे काय आहे आपल्याला हाईट फाइंड करायची. तर आपण एक कर्व ड्रॉ करू हॉरिझॉन्टल. त्यानंतर हे इन्क्लाइन सरफेस आहे थीटा या ठिकाणी असणार आणि नंतर हे त्यामध्ये त्याची हाईट असणार. तर ही हाईट आपल्याला फाइंड करायची. विड्थ आपल्याला दिलेली आहे किती आहे 10 आहे 10 मीटर. ते माग आपण गिवन मध्ये लिहिलं होतं. थीटा आपल्याला किती भेटलेला आहे एक तर आपण दोघांपैकी कोणतं घेऊ शकतो. आपण जर 78 डिग्री 42 मिनिट घेतला तर यावरून आपल्याला एच फाइंड करायचा. तर आपल्याला साइन थीटाची फॉर्म्युला माहित आहे काय आहे sin theta is equal to opposite upon hypo. तर या ठिकाणी अपॉन 10 h upon 10 काय आहे w. तर sin theta तर वाटल्यात आपण असं लिहू h upon w. आता यामध्ये इकडे घेऊ आपण वाटलं sin theta किती आहे 78 डिग्री 42 मिनिट इज इक्वल टू h आपल्याला फाइंड करायची आणि w किती आहे 10. याची जर व्हॅल्यू काढली आपण म्हणजे लॉग टेबल मध्ये बघितलं 70 साइनच्या याच्यामध्ये बघितलं 78 डिग्री 42 मिनिट. तर यामध्ये नॅचरल साइन मध्ये बघा तर यामध्ये आपल्याला भेटल याची व्हॅल्यू भेटतील 0.9806 78 चं 42 डिग्री मध्ये 78 डिग्री 42 मिनिट मध्ये बघितलं तर तुम्हाला भेटेल 0.9806 विच इज इक्वल टू h upon 10. तर आपल्याला काय झालंय तर आपण हे 10 या इकडे मल्टिप्लाय होईल काय भेटेल आपल्याला 0.9806 into 10 0.9806 into 10 आणि इज इक्वल टू h. तर h किती भेटला आपल्याला h इज इक्वल टू आता 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर डेसिमल इकडे शिफ्ट होईल तर 9.806. तर याला आपण अप्रॉक्सिमेटली काय म्हणणार h इज इक्वल टू 9.8 मीटर. आपण अशा प्रकारे यामध्ये दोन व्हॅल्यूज काढल्या. एक तर आपण थीटा बघितलाय थीटा आपल्याला भेटलाय तर 78.69 डिग्री और 78 डिग्री 42 मिनिट आणि जी हाईट होती ती आपल्याला भेटली 9.8 मीटर. आता आपण क्वेश्चन नंबर 14 संपवलाय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 बघू काय आहे द रोड इन द क्वेश्चन नंबर 14 अबव. म्हणजे जे अगोदर आपण आज याच्या अगोदर जे क्वेश्चन बघितलं त्याला त्याचाच रेफरन्स यामध्ये घ्यायचंय. इज कन्स्ट्रक्टेड ऍज पर रिक्वायरमेंट म्हणजे जे त्यामध्ये रिक्वायरमेंट होते तेच काय केलेलं आहे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल ऑन धिस रोड इज 0.8. त्यामध्ये
मागे जे क्वेश्चन होतं त्यामध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं नव्हतं, यामध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे. कोणामध्ये? टायर आणि रोड मधला, ते आहे 0.8. विल देअर बी एनी लोअर लिमिट? एनी लोअर लिमिट? क्वेश्चन मार्क. म्हणजे यामध्ये काही लोअर लिमिट असेल का? बाय हाऊ मच कॅन द अप्पर लिमिट, अपर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस? म्हणजे अप्पर लिमिट कितीने जास्त असणार लोअरच्या. तर या केस मध्ये आपण बघू काय दिलेलं आहे आपल्याला गिवन. तर गिवन मध्ये तर सगळं जसं क्वेश्चन नंबर 14 मध्ये आहे तेच आहे, त्यामुळं आपल्याला गिवन तेच सगळं लिहिणार. नंतर यामध्ये एक्स्ट्रा सांगितलेलं आहे, काय आहे? mu is equal to 0.8. आणि यामध्ये आपल्याला विचारलं, सगळ्यात अगोदर विचारलं का याच्यामध्ये लोअर लिमिट असेल का. तर यामध्ये लोअर लिमिट असेल तर मग किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपल्याला मागं जे आपण फॉर्म्युला काढला होता त्यामध्ये एक आपल्याला भेटलं होतं का tan θ इज इक्वल टू 5. ते कॅल्क्युलेशन मध्ये आपण काढलं होतं, ते आता इथं कामाला येणार. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला लोअर लिमिट साठी आपल्याला माहिती आहे, आता इथं लिहू आपण वी नो दॅट वी मिनिमम कधी, ज्या वेळेस अगोदर मी काढलं होतं आपण, तर आरजी टॅन थिटा हे म्यू नसताना होतं, म्हणजे फ्रिक्शन लेस होतं त्यामध्ये. आता यामध्ये फ्रिक्शन आल्यावर काय लिहितो? आरजी, आणि काय चेंज होतं इथं? टॅन थिटा मायनस म्यू एस कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन 1 प्लस, वरती मायनस नाही तर प्लस, म्यू एस टॅन थिटा. हे झालं लोअर साठी मिनिमम. आणि अप्पर म्हणजे मॅक्झिमम स्पीड साठी काय असतं? फक्त एक डिफरन्स असतं, इथं मायनसच्या जागेवर इथं प्लस आणि इथं प्लसच्या जागेवर मायनस. तर आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम ते भेटते. आता सध्याला आपल्याला मिनिमम काढायचे, तर मिनिमम साठी आपण काढणार. आता व्हॅल्यू पुट करायचे. सगळ्या व्हॅल्यूज आहेत का? तर आपल्याला गिवन मध्ये म्हणजे जे मागचं क्वेश्चन होतं त्यामधल्या सगळ्या व्हॅल्यू यूज करायचे. तर आर ची व्हॅल्यू होती जी आपल्याला लास्टला भेटली होती, ती आपण कॅल्क्युलेट करून आपल्याला 72 मीटर 72 मीटर जी आपल्याला दिली होती कर्वेचरची. तर आपण इथं डायरेक्ट लिहू 72, कारण मीटर मध्ये काय जी आहे आपल्याकडे 10 हे आपल्याला माहित आहे. नंतर टॅन थीटाची व्हॅल्यू किती? 5 मायनस म्यू एस किती? 0.8. नंतर 1 प्लस म्यू एस 0.8 आणि याची व्हॅल्यू आहे 5. आता याला जर कॅल्क्युलेट केलं काय होईल? 72 कशाचं? व्ही मिनिमम च चाललंय किती येईल? 720 येईल. नंतर 5 पॉइंट म्हणजे काय येईल? 4.2 येईल इथं, आणि अपॉन 1 प्लस 4 मीन्स 5 येईल. बघा कसं 5 8 चा 40 आणि 40 म्हणजे 4.0 आणि हे 1 म्हणजे 5 आलं. तर या ठिकाणी आपण याला रिड्यूस करू शकतो, म्हणजे डिवाइड करू शकतो. 144 इंटू 144 इंटू 4.2 आणि याला तुम्ही कॅल्क्युलेट करा विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. तुम्हाला आन्सर भेटेल 24.59 मीटर पर सेकंड. पण आपल्याला बुक मध्ये किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. तर याला आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल, हे पण आपलं फायनल इतकंच ठेवलं, काही अडचण नाही, पूर्ण मार्क भेटतील. पण आपल्याला जर बुक मध्ये आन्सर दिलेला आहे त्याबरोबर मॅच करायचं असेल तर आपण काय करणार? जसं आपल्याला माहिती आहे किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये करताना 5/18 ने डिवाइड करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. आता या ठिकाणी 18/5 ने मल्टिप्लाय करावं लागतं. 18/5 समजून घ्या काय केलंय? किलोमीटर पर आवरला म्हणजे मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट केलंय. तर याचं तुम्हाला आन्सर भेटेल 88.52 किलोमीटर पर आवर. हे आपलं भेटलं व्ही मिनिमम ची व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही, तुम्हाला आन्सर 88.52 भेटेल. आता राहिला प्रश्न सेकंडचा. सेकंड पार्ट काय आहे यामध्ये? अप्पर लिमिट. तर अप्पर लिमिटला काही अप्पर लिमिट किती असणार किंवा मॅक्झिमम स्पीड किती असणार? तर या ठिकाणी आपण म्हणणार हियर थीटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री. कुठून आणलं? आता आपल्याला मागे आपण जे कॅल्क्युलेट केलं त्यामध्ये आपल्याला माहित होतं 78.42 इतकं थीटा आहे.
त्याचा अर्थ काय तर हे 45 पेक्षा मोठा आहे. आणि आपण बघितलं जर थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45 डिग्री देन इट हॅज नो मॅक्झिमम स्पीड लिमिट. म्हणजे किती पण स्पीडने तुम्ही काय करू शकतात ड्राईव्ह करू शकतात, त्यामध्ये काही अप्पर लिमिट नाही. हे डेरिव्हेशन आपण केलेलं आहे आणि आपलं पार्ट 8 मध्ये ते पूर्ण डिटेल मध्ये घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही फक्त इतकं लिहिलं का हिअर थीटा इज ग्रेटर दॅन 45 therefore it has no maximum limit. म्हणजेच काय वी कॅन ड्राईव्ह बाय एनी स्पीड, किती पण. मिनिमम इतकं पाहिजे, मॅक्झिमम किती तर तुम्ही किती पण ठेवू शकतात. जितक्या स्पीडने तुम्ही जाणार ते सेफ स्पीडच असणार. तर यामध्ये तुम्ही म्हणणार असं कसं काय तर या ठिकाणी बघा थीटा हे 78.42 म्हणजे इतकं जास्त काय आहे इन्क्लाइन आहे. 70 आपल्याला माहिती आहे 45 इतकं होऊ शकत नाही, पण केलं तर ते काय होणार का मॅक्झिमम लिमिट नसणार, मिनिमम असते. तर या ठिकाणी मिनिमम लिमिट आहे, मॅक्झिमम नसणार. आणि त्याचा फक्त रिझल्ट तुम्ही लिहिणार थीटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री देअरफॉर इट हॅज नो मॅक्झिमम लिमिट. वी कॅन ड्राईव्ह बाय एनी स्पीड, एनी मॅक्झिमम स्पीड. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण क्वेश्चन संपवले, क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचे क्वेश्चन बघू. थँक्यू.